क्वांटिटी एक नंबर टॉपचा विषय. किती पायऱ्या झाल्या? 730. झालं 20 वर्ष. 20 वर्ष. आज डोळ्यासमोर आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी आज आलो आहे आपल्या महाराष्ट्रातील एका पावनभूमीवर, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग मानला जाणारा आपला रायगड किल्ला. आज आहे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आणि 27 जून 2026 या रोजी आम्ही इथं आलो आहे. तर तुम्हाला आजचा पूर्ण व्हिडिओमध्ये, पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्हाला मी आजचा सोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे. तर आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहा. चला, तर आता मी रायगड चढायला चालू केलं आहे. मी किती वेळ लागते बघूया. किती वाजले रे? असं वाटतं बरोबर 8 वाजून 15 मिनटं झालेत. तुम्हाला वर जाऊन टायमिंग सांगतो मी किती वेळ लागतो रायगड चढायला. आज बघूया. तर 1560 काहीतरी पायऱ्या, 1600 1560 काहीतरी पायऱ्या. बघूया काय होते. चला, तर मला 400-500 पायऱ्या नुसतं चढून वरती आले आणि बसमधून उतरल्यापासून भावानं फक्त 5 किंवा 6 कप चहा पिला आणि आता इथं थांबलाय बघा. मस्त क्वालिटी जास्त एक घोट पाणी तू नुसतं चहा आणि त्या नादाला लागून हा सिनेमॅटिक ओमी पण चहा प्यायला लागला. ऑलरेडी क्वांटिटी एक नंबर टॉपचा विषय. 6वा कप आहे आता, 6वा आल्यापासून त्यांचा व्हिडिओ कर की सव्वा कधी तुमच्या विकतात काय. आणि आता आम्ही इथं आलोय. मावशी तुमचं गाव कुठलं? अजून मावती 500 नुसतं पायऱ्या मी जरा इकडे बोला की. कुठलं? इंकनवाडी. रायगडच्या पायथ्याला ना. किती वर्ष विकता याच्या? झालं 20 वर्ष. 20 वर्ष. तर खायला तर वर आणायचे. मग तुम्ही चहाचा रेट वाढवलेला नाही सा? खाली नुसतं पायथ्याला आलो तर 15 रुपये. किती पायऱ्या झाल्या? 730. कुठून आला तुम्ही? पन्हाळा करंजपेन. चला, तर भावना आम्ही आता इथपर्यंत आली. 733 पायऱ्या झाल्यात आतापर्यंत आणि हाल तर वाईट झाल्यात. पण आपण शेवटपर्यंत जाणार आहे. वातावरण टॉप आहे, टाईट आहे, कारण की आम्ही याच्या अगोदर काल रात्री पाऊस पडलाय 2 तास एकसारखा आणि आता सगळं संपूर्ण आभाळ उघड झाले. निरभ्र आहे, पाऊस नाही आता. आणि रात्री 2 तास पाऊस होता. हां, महत्वाचं आहे की नाही. मला वाटते आता आम्ही 50% आलो आहे. आणि तिथनं दिसणार तुम्हाला व्ह्यू दाखवतो. सह्याद्रीची रांगा हे बघा. ही आहे आपली सह्याद्री आणि आपण म्हणतो सो महाराष्ट्रात फिरण्यासारखं काय नाही आहे. तर महाराष्ट्रात जन्म झाला असेल मित्रांनो, एकदा तरी रायगडला या. खरंच एकदा तरी रायगडला या. हा पाण्याला चवच वेगळी असते. स्वर्ग शेवट. आता हा जवळजवळ मला वाटते आम्ही निम्म्यापासून वरती आलो, 50% सोडून वरती आलो आणि 1400 पायऱ्या झाले बहुतेक काहीतरी. आणि जरासं तोंड धुण्यासाठी थांबले तर पाणी बघू शकता वरून येत आहे. नंदराज सांगेल तुम्हाला पाण्याबद्दल थोडी माहिती. 1 नंबर पाणी अमृत आहे, अमृत. आणि सागर भाऊ ते पण पाणी प्यायला लागले. आणि तर भावानो 1 नंबर पाणी आहे इथं. आणि आम्ही 1400 पायऱ्या कव्हर करून वर आलेलो आहे. यशराज आणि आता धनराज आम्ही एकत्रित आहे. पाणी म्हणजे अगदी प्युअर ॲक्वा आहे. तर भावानो माझी बॅग तिथं आहे, लक्ष द्या. आपल्या घरातल्या पाण्यापेक्षा पण स्वच्छ आहे. आणि दुधदरीचं पाणी जर बघितलं त्याच्या गोष्टी पण स्वच्छ आहे. या ये. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी, हर हर
आता बरोबर आम्ही महादरवाजापाशी आलो. एक स्वर्गात जाणारा रस्ता, स्वर्गात जाणारा दरवाजा तुम्हाला दाखवतो आहे का नाही. बरोबर स्वर्गात जाणाराच दरवाजा आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आज राजाची राजाभिषेक सोहळा वरती गेली खालचं वातावरण दाखवतो. तर भावांनो आता आम्ही ड्रोन सोडलाय आणि तुम्हाला ड्रोन शॉट दाखवतो. तर चला बघूया. तर मित्रांनो हा आहे गंगासागर तलाव. फायनली मित्रांनो आम्ही रायगडवरती पोचलोय आणि तुम्हाला दाखवतो. चला ज्या गोष्टीसाठी एवढा अट्टास केला होता ती गोष्ट, तो सोहळा, ज्या क्षणाची आम्ही एक वाट बघत होतो आणि तो क्षण आज डोळ्यासमोर आहे. दोन तासाचा गजर आणि मर्दानी खेळाचा आखाडा बघायचा तुम्हाला. तो कार्यक्रम सुरू केला. 1995 साली छत्रपती संभाजी महाराज की तर भावांनो आता हा पवित्र सोहळा तुम्ही बघितला असेलच. किती मोठ्या उत्साहात शिवभक्त आणि आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री पण आले होते. आता आम्ही गड फिरतो, मला गडाचे थोडे थोडे पॉईंट दाखवतो. चला. तर भावांनो आता आम्ही आलोय हिरकणी बुरुजावरती. ह्या बुरुजाचं नाव हिरकणी असं का पडलं तर तुम्हाला इतिहास माहीतच आहे की आपल्या छोट्याशा बाळासाठी आपल्या स्वतः जीवाचा विचार न करता एका आईने हा बुरुज खाली उतरून आपल्या बाळासाठी गेली होती. ज्यावेळी गडाचे दरवाजे बंद झाले होते, कोणालाही बाहेर जाण्यास किंवा आत येण्यास मनाई होती, त्यावेळी हिरकणी या नावाच्या स्त्रीने एका आईने इथून खाली उतरण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला आणि ते आपल्या बाळापर्यंत गेली. हाच तो हिरकणी बुरुज. आता इथून पाहिलं खाली तर डोळं फिरतात आत्ता. तर त्यावेळी बघा, आणि रात्रीची वेळ होती त्यावेळी, त्या रात्रीच्या अंधारात हिरकणी खाली उतरली होती. त्यावेळेचं धैर्य शौर्य तुम्ही बघू शकता. तर भावांनो आमच्यासोबत एक शिवरायांचा छोटा मावळा, म्हणजे असं नाव, तुझं नाव काय बा? राघव नाव आहे त्याचं. आणि गाव आहे ज्योतिबाच्या पायथ्याला. त्याचं गाव आपल्या पन्हाळ्याच्या म्हणजे ज्योतिबाच्या पायथ्याला कुशिरी हे गाव आहे त्याचं. तो वय किती आहे बा? 7 वर्ष. आणि अवघ्या 7व्या वयात त्यानं रायगडवरती चढलाय. हे त्याच्यासाठी आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट. आणि आमच्या सोबत आलाय तो बाबाच्या पावला आणि त्यांच्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवून तो पण स्वराज्याच्या दिशेने आणि आपल्या शिवरायांच्या सांगितलेल्या आणि हे मार्गावर तो चालत आहे. आणि संस्कार काय असतात आणि काय द्यायचे
हे आपल्या वडिलांकडून शिकावं असे त्यांचे वडील आहेत. तर चला, तर भावांनो, आज आमचा हा राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस संपन्न झाला आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भावांनो, आता थोडे ड्रोन शॉट बघूया आणि व्हिडिओ संपूया. चला, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.